पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अधिकारी आणि कर्मचारी चक्क पैसे घेऊन बनावट डिग्री प्रमाणपत्र देत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला होता आणि त्यावरून आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी निशाणा साधलाय। अशा पद्धतीने जर सर्टिफिकेट छापले जात असतील, अशा पद्धतीने मुखेकर सारखे छोट्या लोकांकडनं जर तिथं पैसे घेऊन सर्टिफिकेट दिले जात असतील तर हे योग्य नाही। त्यामुळे याच्या खोलात खऱ्या अर्थाने जाण्याची जरूरत आहे। त्यामुळे आम्ही आज कुलगुरूंना विनंती केलेली आहे की फक्त कारवाई करून थांबत नाही, आम्हाला फॉरेन्सिक ऑडिट पाहिजे, आम्हाला सिस्टम ऑडिट पाहिजे आणि याच्यामध्ये कोण कोण काय काय कसं कसं जबाबदार आहे याचं पूर्णपणे त्या ठिकाणी ऑडिट झालं पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे। जे काही सर्टिफिकेट प्रिंट केले जातात त्याच्यावर सुद्धा या कंपनीचा कंट्रोल आहे असं आम्हाला कळतं। म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये शासनामध्ये भरती व्हायचं असेल तर त्याला एक प्रक्रिया असते, एक परीक्षा द्यावी लागते, पण ही कंपनी सेक्शन 8 कंपनी असून सुद्धा याच्यामध्ये कोणाला भरायचं, कोणाला तिथं ठेवायचं, कुठल्या विचाराची लोक आणायची, चोर प्रवृत्तीची आणायची का नाही आणायची, हे सगळा निर्णय हे तिथल्या तिथं घेतला जाऊ शकतो। आणि आमचं मत आहे या कंपन्यांमध्ये या युनिव्हर्सिटीच्या मालकीच्या असल्या तरी याच्यामध्ये भाजप विचाराचे अनेक लोक त्याच्यामध्ये भरलेले आहेत। त्याच्याचबरोबर राजेश पांडे नावाची एक व्यक्ती आहे, त्यांचा वावर या युनिव्हर्सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।